हॅलो फ्रेंड, तर काहीतरी स्पेशल खायचं मन करतं तर चला म्हणलं मस्तपैकी मिसळ बनवूया. सासूबाई पण म्हणलं चालेल बनव. तर नॉर्मली फोडणी देतात त्या पद्धतीने ते फोडणी दिलेली आहे. कांदा घातलेला आहे, कांदा ब्राऊन झाल्यानंतर टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो लवकर स्मॅश होण्यासाठी ते डायरेक्ट मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. नंतर किचन किंग मसाला, धना पावडर, जिरी पावडर, त्यानंतर आपलं बेडगी लाल तिखट. त्याच्यानंतर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये काळं तिखट म्हणजे सोलापूर स्टाईलने जे काळं तिखट आहे ते घालायचं, कारण टेस्ट खूप छान येते ना, ह्यासाठी मी घालते. आणि त्यानंतर घातलेला आहे कांदा लसूण मसाला. त्यानंतर आपलं डेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे. नंतर शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असतं तुम्ही घालू शकता. सगळं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपली घरी जी मटकी स्प्राऊट आपलं भिजवलेलं होतं ते घातलेलं आहे. त्यामध्ये उकळतं पाणी घालायचं म्हणजे खूप छान प्रकारे कलर पण येतं आणि टेस्ट पण येते. त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे मस्तपैकी कसुरी मेथी आणि 2 ते 3 उकळी दिल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची. एकदम मस्त अशी टेस्ट येते आणि एन्जॉय करायची. त्यानंतर ॲक्च्युली आम्ही पाव वगैरे खाणार नाही आहे, तर चपाती खाणार आहोत आज. चपाती मिसळ असा असणार आहे आमचा मेनू, कारण की ब्रेडचे पदार्थ म्हणजे मैद्याचे पदार्थ खायचं फार कंटाळा येतो आणि शरीरासाठी पण चांगलं नसतं. त्यामुळे चपातीवर मिसळ एन्जॉय करणार आहात तर तुम्ही खाता का तसं चपातीवर मिसळ? मला कमेंट करू नक्की सांगा. तसं असं बहीण त्यांना पण विचारलं की तू चपातीवर खातेस का असं, तर म्हणलं हो बघता खाऊन बघा. तर त्यांना पण खूप आवडलं आणि मस्तपैकी आम्ही दोघींनी गरम गरम चपाती आणि मिसळ एन्जॉय केला. आणि तनिष गेलेला आहे जिमला, त्यानं पण आल्यावर मस्तपैकी खाल्लं. चला तर बाकीच्या चपात्या करून घेते, भेटूया आपण नंतर. बाय.